वडील स्वर्गीय भरतराव नाईकवाडे यांना त्यांचे जिवलग मित्र आणि परिवार त्यांना अण्णा म्हणायचे। आज माझ्या वडिलांचे असंख्य मित्र परिवार मला प्रभाग क्रमांक 1 मध्ये आम्ही गेलो असता सर्वांच्या भेटीगाठी होत असताना त्यांचा आशीर्वाद घेताना मला ते म्हणाले, अजित तू काळजी करू नकोस, तुझ्या वडिलांचा स्वभाव, कार्य आणि वागणूक खूप चांगली होती, ते आमचे मित्रपरिवारातील आवडते होते। आज तुला बघून अजित मला आमच्या सर्वांचे मित्र भरतराव अण्णा नाईकवाडे यांची आठवण झाली। अजित तुझ्यात आम्ही आमच्या नाईकवाडे अण्णाला पाहतोय। बेटा आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, विजयी हो बेटा म्हणताच अजित नाईकवाडे हे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले। प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अजित भरतराव नाईकवाडे आणि सौ मनीषा सुनील नाईकवाडे हे उमेदवार आहेत। प्रभाग क्रमांक 1 मधील विकास कामे 10 वर्ष भाजपची एकहाती सत्ता असताना देखील केले नाही, हे दुर्दैवी असल्याचे उमेदवार अजित नाईकवाडे यांनी सांगितले। प्रभाग क्रमांक 1 मधील सर्वांगीण विकास हे मी जनतेच्या हितासाठी करणार आणि जिथं जिथं जनतेच्या समस्या आहेत त्या जाग्यावरच सोडवणार, हे माझं वचन असल्याचे अजित भरतराव नाईकवाडे यांनी मतदारांच्या गाठीभेटीमध्ये संवाद साधताना स्थानिकांना शब्द दिला। प्रभाग क्रमांक 1 मध्ये सर्वात जास्त जो प्रॉब्लेम आहे तो रोडचा आहे। आता हे रोड बघा तुम्ही, गेले 10 वर्ष झाले इथं भाजपची सत्ता होती तरी रोड झालेला नाही, नाल्या झालेल्या नाहीत, विकासाच्या नावावर फसवेगिरी केलेली आहे। तरी माझी जनतेंना, प्रभाग क्रमांक 1च्या जनतेंना विनंती आहे की ह्यावेळेस काँग्रेस पक्षाला मतदान करावं। नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे हमीद भाई शेख, मनीषा नाईकवाडे आणि मी स्वतः अजित नाईकवाडे, तिघालाही हाताचं बटन दाबून विजयी करावं। आणि नक्की आम्ही जर निवडून आलो तर एक आश्वासन देऊ शकतो प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकांना, जनतेला, की जे काही प्रभागात विकास झालेला नाही ते संपूर्ण सर्वांगीण विकास करण्याचा मी प्रयत्न करेन। आता रस्ते नाही म्हणून तुम्ही सांगितलं, पाणी, पिण्याचा पाणी, लाईटचे प्रश्न आहेत, अनेक घरकुलचे विषय आहेत, लोकांनी तुम्हाला काम केलं? जनता नक्कीच नाराज आहे, कारण गेल्या 10 वर्षात जे आश्वासन दिलेले होते विरोधी पक्षानं, सत्ताधारी पक्षानं, ते एकही आश्वासन इथं पूर्तता केलेली नाही। त्यामुळं जनता नक्कीच मतदानाच्या रूपातून त्यांना जागा दाखवेल। काँग्रेसच्या वतीनं प्रचार जोमात चालू आहे, कशा पद्धतीने तुम्ही यंत्रणा पुढे राबवणार आणि लोकांमध्ये जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने विचार मांडताय किंवा लोकांची जी मागणी ऐकताय, कसं वाटतं तुम्हाला? कशा पद्धतीने ही जे इथली जे प्रभागातली जे उमेदवारी आहे ते कशा पद्धतीने काँग्रेसच्या ताब्यात येईल किंवा जनतेचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल? जनतेचा आशीर्वाद हे मी जनतेचा आशीर्वाद हा मी विकासाचा मुद्दा पुढे घेऊन वार्डाला, प्रभागांना, जो प्रभाग आहे त्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचं आश्वासन देऊन पूर्ण प्रयत्न करून प्रभाग 1 हा स्वच्छता विकसित करण्याचा मी प्रयत्न करीन। आज आपले वडील स्वर्गीय भरतराव नाईकवाडे आज आपल्यात नाहीत, आपण त्याचंही दुःख व्यक्त करताना आता एका आजोबांनी सांगितलं की बा अण्णा जर राहत होते तर ही वेळ फिरायची किंवा करायची येत नव्हती आणि सहज आपल्याला आपल्या विकासाच्या माध्यमातून आपल्याला मत मिळत होतं। काय वाटतं तुम्हाला अण्णा? नक्कीच माझे वडील जर राहिले असते तर नक्कीच मला खूप मोठा आधार होता माझ्या वडिलांचा, आणि त्यांची उणीव सतत भासत राहील मला। लोकांनी म्हणले की बा अजित तू काही काळजी करू नको, भरत म्हणजे तू आणि तू म्हणजे भरत, त्याच्यामुळे आमच्या पाठीशी संबंध आहे, त्यावेळेस तुमची भावना काय वाटली? काय माझ्या वडिलांचा खूप संपर्क होता, त्या आशेवर लोक मला आश्वासन देऊन नक्की मतदान करतो म्हणून ही ग्वाही देत आहेत। त्यामुळं मतदारापर्यंत गेल्यानंतर मला समाधानी वाटतंय। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।